नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ मग बघितलाच असेल, काय विषय नाही तसा व्हिडिओ आपण आपल्या काइनमास्टर ॲपमधून करणार आहोत। तर मटेरियलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, गुगल ड्राईव्हची लिंक आहे, एकदम सोपं आहे डाउनलोड करायचं, काय पासवर्ड बिसवर्ड काय विषय नाही तसला। जर काय प्रॉब्लेम आला तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मी तुम्हाला सगळं मटेरियल फ्रीमध्ये देत असतो। तर नाव दिसतंय स्क्रीनवर, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची, व जॉईन पटापट। आणि जर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टा दिसते स्क्रीनवर आणि त्याची पण लिंक मी दिली डिस्क्रिप्शनमध्ये, करा फॉलो लवकर, ढीक प्रेम। तर काय विषय नाही, राहिला विषय फक्त आपल्या सबस्क्राईबचा। तर जे नवीन बघतील ते सबस्क्राईब करतीलच, आपल्याला काही विषय नाही, कारण आपण क्वालिटी आपली पोरं क्वालिटी सगळं क्वालिटी हो। तर जास्त मनाला लावून घेऊ नका, काय आधीच सांगायला, फक्त ज्यांना सबस्क्राईब केलं नाही त्यांना सबस्क्राईब करा हो, आणि व्हिडिओला लाईक करत चला। तर काय विषय नाही, आपण आपल्या कडक ट्युटोरियलला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या काइनमास्टरच्या मेन विंडोवरती आलो। विषय हार्डली तर मधल्या वर्तुळावरती क्लिक करायचे, क्लिक करून 9 ते 16 रेषा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। 9 ते 16 रेषा सिलेक्ट केल्यानंतर मी जे इमेजेस दिलेले आहेत ते फक्त इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे। तर असे इमेजेस ॲड करून घ्यायचे, प्रत्येक इमेज तुम्ही ॲड करून घ्या, एक पण विसरू नका। फक्त व्हिडिओ तो ॲड करायचा नाही, इमेजेस ॲड करायचे आहेत। तर हा खालचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नाही आपण ॲड करायचा, ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर काय करायचं, त्याचं सिम्पली जर स्टार्टला यायचे, स्टार्टला येऊन व्हिडिओवरती जायचे, एक सॉन्ग दिलेलं आहे तर ते सॉन्ग तुम्ही घ्यायचे। तर हे सॉन्ग आहे, ते सॉन्ग तुम्ही ॲड करून घ्यायचे। सॉन्ग ॲड केल्यानंतर इथं 2 बोटात असं झूम करून घ्यायचं, थोडं जास्त झूम करून घ्यायचं। असं झूम केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं त्या बीट वाढतायचं, इथं काय करायचं, बीट कशी यायचं, जिथं बीट वाढते तिथं त्या इमेजवरती टच करायचं, पाचच्या आयकॉनवर टच करून 2 नंबरचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ओके करून घ्यायचं। ओके केल्यानंतर परत दुसऱ्या आपण इमेजला तसंच करून घ्यायचं, जशी बीट आपली घ्यायची बीट प्रमाणे कट करून घ्यायचे। तर इथं आपले जिथे जिथे बीट वाढतात तिथून आपण इमेजला कट देऊया। प्रत्येक इमेजला तुम्ही करून घ्या, मी पण करून घेतो। तर नीट बघा, तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने आपण असं करून घ्यायचं आहे, काय तुम्ही चुकायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, जास्त भाव आहे तुमचा विषय नाही, सगळं तुम्ही असं करून घ्या, मी पण करून घेतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आपले काय काय इमेज आहे ते अर्धे दिसतात, त्याच्यावरती क्लिक करायचंय। तर 2 नंबरचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून इथं इक्वल त्याच्यावरती क्लिक करून असं 2 बोटात इमेज असं झूम करून घ्यायचा आहे आणि असं सेट करायचं आहे। असं सेट केल्यानंतर असं बरोबर सेट करून ओके करून घ्यायचं। तर जसे जसे आपले जेवढे तसे इमेज दिसत आहेत तसे तुम्ही चेक करून घ्या, आणि असं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं सेट करून घ्या। तुम्ही असं करून घेतोय प्रत्येक इमेजला, तर अशी आपली इमेज असेल तर असं त्याला करून घ्यायचं सगळं। तर असे नीट व्यवस्थित बसायची नसेल तर तुम्ही करून घ्या तसं। तुम्ही तेव्हा तुम्ही बघू शकता आपल्या 11.9 सेकंदापर्यंत आलं, आपल्या इमेज कट बंद म्हणजे संपतायत। तर इथं मिडावरती जायचं आहे आणि नंतर आपल्याला तेच इमेज घ्यायचे, तर 2 इमेज घ्यायचे जरा चांगले बघून। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चांगले इमेज घेऊ शकता। तर मी बघतो आणि 2 इमेज सिलेक्ट करतो, तर ही एक घेऊया आपण आणि ही एक घेऊया। तर मित्रांनो, आपण 2 इमेज घेतल्यानंतर इथपर्यंत यायचं, 12.37 सेकंदापर्यंत यायचं आणि ह्या इमेजला इथून कट द्यायचा आहे। असा कट देऊन कट द्यायचा आहे, नंतर ही जी आपली इमेज आहे ती इमेज आपल्याला इथपर्यंत ठेवायची, साधारणतः इथपर्यंत ठेवायची ती इमेज, आणि इथून त्या इमेजला कट द्यायचा आहे। त्या इमेजला इथून कट दिल्यानंतर काय करायचंय, तिथं मीडियावरती जायचंय आणि त्या आपल्या फाईलमध्ये जाऊन एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर तो व्हिडिओ असा ॲड करून घ्यायचा आहे। नंतर जो आपण व्हिडिओ ॲड केलाय त्या व्हिडिओला कट द्यायचा आहे। तर आपण जिथं आपलं सॉन्ग कट होतंय त्या व्हिडिओला तिथून आपण कट देऊन टाकायचं, असं कट द्यायचं आहे। व्हिडिओ कट केल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे। व्हिडिओच्या स्टार्टला आल्यानंतर आपल्याला इथे एक इफेक्ट ॲड करायचा आहे। तर इथं पहिला सोडून दुसऱ्या इमेजवरती टच करायचं, क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे। तुम्हाला तो कॉमेडी जे आहे तिथं डाऊनलोड करायचा आहे, तो कसा करायचा ते सांगतो मी तुम्हाला। इथे तर तुम्हाला आपल्या काइनमास्टरमध्ये कुठे मिळणार नाही। तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या बीट अँड सिंक्रोनाइझेशन ॲप डाउनलोड करावं लागेल, तर मी तुम्हाला ते सांगतो। अशा प्रकारचं असेल तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर ते ओपन करून घ्यायचे। ते ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ते ओपन केल्यानंतर असं ओपन येतं, प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं। प्लसच्या आयकॉनवरती टच केल्यानंतर तुम्हाला इथून एखादा इमेज सिलेक्ट करून घ्यायचा। तुम्ही एक इमेज सिलेक्ट करून घेतो, त्याचं नेक्स्ट करायचं। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट केल्यानंतर थोडं पुढं स्क्रोल करायचं। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा कॉमेडीचे इफेक्ट दिसेल। तर कॉमेडीचे इफेक्ट दिसल्यानंतर तुम्हाला इथे काइनमास्टरचा लोगो दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते ओके करून घ्यायचं, म्हणजे हे तुमच्या काइनमास्टरमध्ये ओपन होईल। तर ते असं ओपन होईल। तर मित्रांनो, असं ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे, तर हे तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या
काइन मास्टरमध्ये हा इफेक्ट तो हे होऊन जाईल, येऊन जाईल. तर इथं आल्यानंतर काय करायचं तुम्हाला, तर जो आपला पहिला हे आहे, आपण पहिला व्हिडिओ डिलीट करतोय त्याच्यावरती जायचं. तर बॅक आल्यानंतर आपला हा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओवरती जायचं, हा एडिट ऑप्शनवरती सर्च करायचं. एडिट ऑप्शनवरती टच केल्यानंतर काय करायचं, तिथं थोडंसं झूम करून घ्यायचं. झूम केल्यानंतर तिथे पहिल्यापासून दुसऱ्या इमेजवरती टच करायचं. क्लिप ग्राफिक्सवरती जायचं, तुम्हाला कॉल मी डीजे इफेक्ट येऊन जाईल. आल्यानंतर तुम्ही त्याच्यातील जो दुसरा आहे तो दुसरा इफेक्ट इथं देऊन टाकायचा आहे. तर पहिला इफेक्ट द्यायचा, पहिला द्यायचा आहे, नंतर दुसऱ्या इमेजला पण पहिलाच द्यायचा आहे. कॉल मी डीजे पहिला, तर तुम्ही प्रत्येक इमेजला असं पहिला देऊन टाकायचा आहे. क्लिप ग्राफिक्स कॉल मी डीजे पाहिलं तर तुम्ही देऊन टाका. तिथे सर 5.4 सेकंदापर्यंत आल्यावर तुम्हाला ते वेगळं क्लिप ग्राफिक्स लावायचं आहे. कारण इथं आपलं सॉन्ग वेगळं चालते झालं, हे 4 फोटोला. तर ह्याच्या इमेजवरती टच करायचं आहे. तुम्हाला इमेजवरती टच केल्यानंतर क्लिप ग्राफिक्सवरती जाऊन इथं डेट मोडवरती जायचं आहे आणि तुम्हाला मेमरी लेन हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याचा मी स्क्रीनशॉट दाखवतो. लेन काही अशा प्रकारचा असेल तर तो ओपन केल्यानंतर ह्याच्यातील जो पहिला आपलं तर ह्याच्यातील 5वा आहे तर तो 5वा द्यायचा आहे आणि 5वा देऊन ओके करून घ्यायचं आहे. ओके करायचं आहे. परत दुसऱ्या इमेजवरती टच करून क्लिप ग्राफिक्सवरती जाऊन थोडं खाली मेमरी लेनच्या मधला 5वा, तर अशा 4 इमेजला 5वा देऊन टाकायचा आहे. क्लिप ग्राफिक्सवरती जायचं आहे, मेमरी लेन 5वा, तर ह्या इमेजला तसं देऊन टाकायचं आहे. मी देतोय, तर दिलेलं आहे, आपलं सगळं झालेलं आहे त्याचं. इथून पुढे नंतर आपल्याला इमेजवरती टच करायचं आहे, क्लिप ग्राफिक्सवरती जाऊन कॉल मी डीजे मधला पहिला इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तर तो कुठनं करायचा आहे, तर 7.1 100 सेकंदापासून तो चालू करायचा आहे. तर या इमेजला पण तुम्ही आपण देऊन टाकायचा. आता क्लिप ग्राफिक्स कॉल मी डीजे पाहिलं तर तुम्ही देऊन टाका. मित्रांनो तुम्ही बघू शकता 12.4 सेकंदापर्यंत झाल्यावर आपला हा इमेज सुरू होतोय. व्हिडिओच्या आधीचा इमेज आहे हा, लास्ट